मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव. 425508 हा पिनकोड नंबर आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची दुसरी कुठेही शाखा नाही. माझ्या मार्फत कोणीही काम करत नाही. मी स्वतः कार्य करतो. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते. आज बुधवार आहे. कर्तव्य म्हणून आपण आज व्हिडिओ प्रसारण करत आहे, मार्गदर्शन करत आहे. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरू करूया. आजच्या कार्याचा विषय आहे हा ज्योतिषशास्त्रीय. घटस्फोट, दुरावा, अनबन, भांडणतंटे, वाद हे असे का घडतात हा विषय घेऊन आपण आज ज्योतिषशास्त्र काय म्हणते, आपल्या कुंडलीमध्ये असले योग आहेत का आणि असले योग बघताना हे केव्हा बघायचे असतात याविषयी आपण मार्गदर्शन करणार आहोत. पहिल्या प्रथम जेव्हा वेळेला विवाह ठरतो तर मुलीची कुंडली आणि मुलाची कुंडली यांचं मिलन करायला हवं. गुणमिलन अजिबात नको. गुणमिलन शास्त्र संमत नाही. मी वारंवार सांगतो. तुमचे शून्य गुण असले तरी चालेल, एक नाडी असली तरी चालेल, मृत्यू षडाष्टक असलं तरी चालेल, मंगळाची पत्रिका असली तरी चालेल, परंतु कुंडली मिळाली पाहिजे. माझी स्वतःची पत्रिका मंगळाची प्रखर होती. माझ्या पत्नीची पत्रिका मंगळाची नव्हती, तरी आमचा संसार हा अत्यंत सुखाचा झाला. पार्वतीचा सुखाचा झाला नाही. तिला यज्ञात उडी मारावी लागली. लक्ष्मी रुसून गेली. राधाला पण कृष्णापासून दूर गेली. सीता वनवासाला निघाली. संसार सुखाचा झाला नाही. कारण यांच्या आपण बघितलं, रामाची पत्रिकाही जरी आपण एखाद्या देवाची पत्रिका बघितली तरी आपल्याला त्याच्यातून दिसते की त्यांच्यात संसार सुख नव्हतं. शंकराची पत्रिका सुद्धा आहे, अवलंब आहे. त्यांनाही पहिल्या पत्नी जी सती होती तिच्यापासून काही सुख मिळालं नाही. तिला यज्ञामध्ये उडी घ्यावी लागली. मग असले योग आपल्याला विवाहापूर्वी कळत असतात. मग असे विवाहापूर्वी जर कळाले तर आपल्याला विवाह करता नाही येत किंवा करायचा नसतो. दुसरं स्थळ बघायचं असते. आणि मग तुम्ही डोळे लावून जर विवाह करत असाल तर मग अंधारात चालण्यासारखं आहे. मग केव्हा दुरावा होईल, केव्हा घटस्फोट होईल, कुठे वाद होतील आणि कितपातर ते वाद चिघळतील याविषयी सर्वत्र प्रश्नांकित चिन्ह उभे राहतात आपल्या आयुष्यामध्ये. आणि याच्यामध्ये मग काय होते की संतती प्रलंबित होते, संतती होत नाही. पत्नी माहेरी निघून जाते, पुरुष एकाकी राहतो, कार्यरत राहतो. आई वडील असले सोबत तर बरं आहे, नाही तर आई वडील नसले तर मग सर्वच संसार बिघडून जातो. याच्यासाठी विवाहापूर्वी आपण कुंडली मिलन करूनच विवाह करायला पाहिजे. आता कुंडली मिलन करत असताना जन्मकुंडलीचा आधार कुठेही घेऊ नका. विवाहाची कुंडली आपल्याला बघायला हवी. विवाहाच्या कुंडलीवरून आपण बघत असताना मुलाची कुंडली, मुलीची कुंडली समोरासमोर ठेवू आणि त्यानंतर लाभ आणि सुखाचा भाग जो असतो कुंडलीमध्ये, लाभ भाग हा 11वा असतो आणि भाग्यभाव 9वा असतो आणि चतुर्थ भाव हा कौटुंबिक सुखाचा असतो. हे 3 जरी बघितले आणि विवाहस्थानाचं स्थान बळ बघितलं आपण विवाहाच्या कुंडलीच्या माध्यमातून आपल्याला सहज कळून येते. परंतु याला जाणकार ज्योतिषी हवे असतात, त्याशिवाय नाही. कारण कॅम्प्युटरची कुंडली तुम्ही काढली तर ती असत्य असते. ज्याच्यावर जन्मांक जन्माक्षर लिहिला आहे ती पण कुंडली खोटी असते, तिला पण अर्थ नसतो. डोळ्याचा प्रॉब्लेम असेल तर आपल्याला डोळ्याच्याच डॉक्टरकडे जावं लागते, दुसऱ्या डॉक्टरकडे जाता येत नाही. त्याचप्रमाणे आपल्याला विवाहाची समस्या असली तर विवाहाची कुंडली बघायला हवी आणि त्याच्यानंतर मग विवाहाची कुंडली बघत असताना याच्यासोबत षष्टम स्थान आणि अष्टम स्थान बघायचं असते. घटस्फोट हा 3 तऱ्हेने होतो. एक मुलाकडून, एक मुलीकडून आणि दोघांनीही ठरवलं की आम्हाला घटस्फोट घ्यायचा नाही, दूर राहायचं आहे. आणि जर तुमच्या भाग्यात असेल तर मग तिसरं प्रकरण हे ईश्वराकडे स्वाधीन होते आणि दोघांपैकी मग पतीचा मृत्यू किंवा पत्नीचा मृत्यू होतो आणि मग तो घटस्फोट होतो. म्हणजे अशा 3 माध्यमातून घटस्फोट
आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून कळून येत असतो. आता जर मंगळाची पत्रिका असली तरी घटस्फोट होतो असं नाही, पण मंगळ दूषित भावनेचा असला, तो अष्टमातून येणारा असला आणि तो चांडाळ योगातून येणारा असला, तो बुध मंगळाच्या सान्निध्यातून येणारा असला तर निश्चितपणे घटस्फोट होतोच म्हणायला काही हरकत नाही. मंगळ हा दोषकारक असतो हे जितकं खरं आहे, तितकंच तो पुण्यकारक पण असतो हे तितकंच खरं आहे. कारण आपण जर बघितलं तर हनुमानाचा कुंडली बघितली तर मंगळ प्रभावी आहे, सर्व देवीच्या कुंडलीमध्ये मंगळ प्रभावी आहे, म्हणून ते अशुभत्व आहे असं नाही. आता मी जर तीर्थयात्रेतून आलो तर आपण पुण्यवान समजाल, आणि मीच जर स्मशानभूमीत आलो तर तुमची भूमिका, तुमची प्रतिक्रिया वेगळी होईल. म्हणून येण्या जाण्याचे मार्ग जर भिन्न असले तर त्याचे परिणामसुद्धा तसेच वेगवेगळे असतात. आता विवाहस्थान बघत असताना लाभस्थान, भाग्यस्थान, कर्तव्यस्थान, संततीस्थान, षष्टम स्थान आणि अष्टम स्थान एवढ्या स्थानातून आपल्याला घटस्फोट होईल का नाही हे कळत असते. आणि घटस्फोट केव्हा होईल, केव्हा कालमान असेल तर कालमानाची एक वेगळी कुंडली आपल्याला काढावी लागते. म्हणजे कोणत्या कालमानामध्ये, कोणत्या वर्षी, कोणत्या तारखेला, कोणत्या महिन्याला घटस्फोटाची संभावना राहील हे पण आपल्याला कुंडलीच्या माध्यमातून कळून येत असते. परंतु याच्यासाठी जाणकार ज्योतिषाचीच आवश्यकता आपल्याला असावी लागते. आणि याच्यासाठी मात्र आपल्याला हा प्रश्न जर अत्यंत सूक्ष्म तऱ्हेने बघायचा असेल तर केवळ मुलाची पत्रिका बघून किंवा मुलीची पत्रिका बघून आपल्याला नाही, तर दोघांच्या पत्रिका आपल्याला बघायला हव्या. म्हणजे दोघांच्या स्वतंत्र पत्रिका काढल्या तर आपण सत्यतेकडे, अचूकतेकडे जातो आणि आपल्याला सत्य मार्गदर्शन अचूक मिळते. आपण फक्त मुलाची कुंडली काढली किंवा मुलीची कुंडली काढली तर तितके सत्यतेपावतर आपण पोचणार नाही, हे तितकंच खरं. आणि मग आपल्याला घटस्फोटाचा प्रश्न विचारायचा असेल तर दोघांच्या कुंडलीच्या माध्यमातूनच विचारायला हवा, हे तितकंच आपल्याला आवश्यक आहे. आता या ठिकाणी आपल्याला जन्मतारीख, जन्मवेळ आणि जन्मठिकाण दोघांचंही अचूक प्राप्त व्हायला हवे. याच्यात जर थोडासा फरक जर झाला तर मग मात्र आपल्याला दिशेचा फरक किंवा कारमानाचा फरकसुद्धा त्यामध्ये कळून येतो. परंतु घटस्फोट होईल की नाही हे मात्र नक्की कळतं, एवढंही तितकंच खरं आहे. घटस्फोटाचा विचार हा आपण लग्नाच्या अगोदर करायला पाहिजे, विवाह ठरवण्याच्या अगोदर करायला पाहिजे. मागून करून मग काय होते की दोघंही पक्ष हे एकमेकांची नाराजी व्यक्त करत असतात, आणि नाराजी व्यक्त करत असताना तुम्हाला दुजोराचा शिक्का मिळतो, आणि मग विवाहाच्या कार्याच्या ठिकाणी मात्र ही पत्रिका दुजोराची आहे, ही माणसं दुजोराची आहे, ही मुलगी दुजोराची आहे, म्हणून तुम्हाला पुढचं स्थळ हे मात्र मनासारखं कधीही मिळत नाही. मग तुम्हाला वाटेल त्याच्याशी समझोता करून विवाह करायचा असतो. याच्यासाठी आपण विवाह ठरवण्याच्या अगोदरच जर आपण पाहिलं तर आपला विवाह संसार होईल की नाही हे आपण बघायला हवं, संसार पूर्ण होईल की नाही हे बघायला हवं. असं बघत असताना आपल्याला शनी त्याच्यामध्ये चांडाळ योगात असला किंवा 7.5 जर जन्म झालेला असला आणि 7.5च्याच कारणामध्ये तुमचा विवाह जर होत असला तर 7.5 झालेली कोणतीही गोष्ट ही सुखावह नसते. मग तुमचा विवाह झालेला असो, तुम्हाला अपत्यप्राप्ती झालेली असो, तुम्ही एखादं वाहन घेतलेलं असो, तुम्ही घर बांधणीला सुरुवात केलेली असो, एखादी बँकेमध्ये ठेवलेली असो, एखादं ऑपरेशन तुम्ही करीत असाल तर ते सक्सेस होत नाही, यशस्वी होत नाही, असं आपण बघतो आहोत. आता याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्रभू रामचंद्राला संसार सुख का लाभलं नाही तर याच्यासाठी आहे त्यांचा शनी जो आपण बघतो, शनी हा मारक असतो आणि मंगळ हा त्या दुरावा निर्माण करीत असतो. आणि बुधमंगळाचा योग असलो अशा ज्यांच्या कुंडलीत असतो त्यांचे संसार हे सुखाचे होतच नाही, एवढं मात्र नक्की असते. विवाहाच्या माध्यमातून जर विवाहस्थानामध्ये शनीची दृष्टी असली आणि ती वक्रदृष्टी असली तर मग दुरावा होतो, आणि त्याच्यात मंगळ असला तर मग घटस्फोट निश्चितच होतो, एवढं मात्र नक्की. असो, आजच्या कार्याला आपण इथेच विराम देऊया. विराम देण्यापूर्वी 3रं यंत्रसिद्धी प्रसिद्ध झालेले आहे. ज्यांना हवं असेल त्यांनी मागणी करावी. आमच्यामार्फत आम्ही 3 यंत्र देतो. माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही कोणतीही दक्षिणा घेत नाही, किंमत वसूल करत नाही. परंतु कोणाला द्यायचे असेल तर ते देऊ शकतात. आम्ही ते धार्मिक कार्यात निश्चितपणे खर्च करू. आपल्याला 7x11चं पाकिट घ्यायचं आहे, त्याच्यावर आपला पत्ता द्यायचा. माझा पत्ता मुळीच लिहू नका. त्या पाकिटावर
पुनश्च सांगतो, तुम्ही तुमचा पत्ता लिहा, माझा पत्ता लिहू नका. पुष्कळशे लोक घाई गर्दीत म्हणा का अनवधाने म्हणा पण लिहित असतात आणि त्याच्यावर 25 रुपयाची पोस्टाची तिकिटे लावा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र असा पत्ता टाका आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा. माझ्याकडे आल्यावर आपल्या पाकिटात आम्ही 3 यंत्रसिद्धी घालून पाठवून देऊ. ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच मागवावी, ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी अजिबात मागवू नये. हे काच फ्रेम करावे लागेल. ही देवाच्या ठिकाणी देवघरात ठेवण्याची वस्तू नाही, सर्वांना दिसेल अशी लावायची आहे. आपलं ज्वेलरची शॉप आहे, आपला किराणाचा शॉप आहे, आपला दवाखाना आहे, ब्युटी पार्लर आहे, केश कारखाना आहे, लॉन्ड्रीचं दुकान आहे, किराणा शॉप आहे किंवा कुठलंही स्टेशनरी दुकान आहे, कापडाचं दुकान आहे, कुठलंही असेल त्याच्या सर्वांना दिशेला महत्त्व नाही. आपल्याला पूजापाठ करण्याची गरज नाही, सिद्धता करण्याची गरज नाही, कारण आम्ही हे यंत्र अभिमंत्रित करूनच आपल्याला देत असतो. ज्यांची इच्छा असेल, ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही मागवावी. असो, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.